जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. या प्लॉटला आहे ना, टोमॅटोच्या प्लॉटला लिक्विड द्यायचं आहे. चला लिक्विड कालवायचं, लिक्विड कालून घेऊ. पहिलं दाखवतो तुम्हाला. आपलं आहे ना लिक्विड देऊन झालं आहे. याला बोलतात फिल्टर. आणि फिल्टरला खालून आहे ना ती जी नळी आलेली ना, ती नळी आपण ट्रॅक्टर येतो उभं करतो. ती नळी ना ट्रॅक्टरला जोडून घेतो. ही ब्लॅकवाली नळी दिसते ना छोटी, तर तिथून आहे ना ट्रॅक्टर चालू केल्यानंतर ना ते पाणी ना हे फिल्टर मार्गे या पाईपातून त्या प्लॉटमध्ये जातो. पण त्या प्लॉटमध्ये जाण्याच्या अगोदर ना सर्व प्लॉटचे आहे ना कॉक बंद केलेले असते. फक्त त्या ज्या प्लॉटला लिक्विड द्यायचं ना त्या प्लॉटचे ना कॉक चालू राहते. म्हणजे कसं पाणी डायरेक्ट त्या प्लॉटमध्ये जातं. आपण जसं पाणी लावतो ना त्या हिशोबाने. इथं ती नळी राहते, ती ब्लॅकवाली. इथं लावल्यानंतर हा कॉक चालू करावा लागतो, हा कॉक चालू करावा लागतो. PTO चालू केल्यावर लिक्विड द्यायचं चालू होतं. 200 लिटरमध्ये होतं. जास्त काही नाही, 20 मिनटामध्ये लगेच आहे ना होऊन जातं. नाही की ट्रॅक्टर धुवून घेतलं आहे अशा प्रकारे. मग झालं लिक्विड देऊन झालं. हे हे ओलावा दिसतो का आता जस्ट नावचा हा लिक्विड देतं नाही. का बरं चालू केलं नाही? कारण ते ना प्लॉटमध्ये चक्कर मारावं लागतो. लगेच ट्रॅक्टर जवळ जाऊन उभं राहावं लागतं, कारण काही प्रॉब्लेम नको होण्यासाठी ना, तो विषय. आता ही पाणी करून घ्यावं वाटते मला. रूटचे पण झाडं एकदम मस्त झाले नाही का, पाणी ना काही. रूटचा हाच विषय, पाणी त्यांना भेटू ना भेटू ती त्यांच्या हिशोबाने वाढ होतच राहते त्यांची. म्हणजे लवकर मरत नाही का म्हणतो आपण, ते झाडे. पावसाचं वातावरण तर झालंय, दुपार झाली. मस्त वाटतंय नाही का वातावरण. का पाहून असं वाटतं पाऊस मस्त. इकडं वरल्या बाजूला दिसत जास्त, पण मग खाली ना एकदम दाटमध्ये पाऊस दिसतोय नाही का. हे बघ कसं वातावरण बाहेर झाले. त्याला काही विषय नाही. पाहू इकडं बांधणी पण चालू आहे. म्हणजे पावडर मारायची. म्हटलं तुम्हाला बांधणी दाखवून देऊ. बांधणी आपण कोणती करतोय. आता हे जे पहिलं झाड बांधलं त्याला बांधेल नव्हतं, मध्ये बांधेल नव्हतं. ते झाड आहे आता हे झाड झालं मोठ्याला. जे झाड झाली ते लगेच बांधून द्यायचे. हे झाड झालं, त्याच्या शेजारचं झालं. याची लगेच बांधणी चालू केली. तिकडं बांधणी चालू आहे. अशा प्रकारे आम्ही दोघं पावडर मारून घेऊन राहिलो. तिकडं बांधणी चालू. काल फक्त लिक्विड द्यायचं काम चालू होतं. वातावरण खराब झालं होतं, तर मग काय म्हटलं पाऊस येतो का नाही. आज पण वातावरण तसंच आहे, मग काय पाऊस नाही येईल. चला पावडर मारून. पावडर दाखवतो तुम्हाला कोणती काय घेते. 05234 बोराने रोको याच्यात टाकलंय. हे चमत्कार आहे. आणि pH मेंटेन करायसाठी पण घेतो डेकोरस. पाऊस चालू झाला. मग बांधणी राहिली. पावडर पण अर्धीच झाली. अर्धी पावडर आता तिकडं ते ड्रम तसंच झाकून ठेवले. आणि काय आलो आहे घरी. पाऊस थोडा कमी झाला आहे, पण मग आता असे पाऊस काहीच करता येणार नाही. चला आजसाठी एवढंच. भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओ.